कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग काळाने ग्राशिले सावधान वारे, काळाने ग्राशिले सावधान वारे, सोडवन करारे हरिनामे. आयुष्य सरलिया कोण बा संगती, पुढे हो भजिती अमदंडा. उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. आयुष्य सरलिया कोण बा संगती, पुढे वो भजिती यमदंड. एका जनार्दनी तुकारे आंधळा, देखत शे डोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कोण बा संगती, पुढे वो भजिती यमदंड. विठ्ठला काळाने ग्राशिले सावधान वारे, काळाने ग्राशिले सावधान वारे, सोडवन करारे हरिनामे. आयुष्य सरलिया कोण बा संगती, पुढे वो फजिती अमदंड. पांडुरंग अद्वलित बलधाम हिम शैल्यंबद्य. धनुजवानु कृशानु ज्ञानी नाम अग्रगण्य. सकल गुण निधान मनर नामधीशम. रघुपती प्रिय भक्तमातात्मजम नमामि. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चोमितं पुण्यस्थानम. सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगा गिरियोगी राजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखीयस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं. नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं दयांचे गेलिया स्मरण. होय सगळे विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी रंध चित्ताशी आपुल्या.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा काळाने ग्राशिले सावधान वारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोण बा संगती पुढे हो फजिती अमदंड प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठण क्षेत्र निवासी शांती ब्रह्म श्री संत श्रीमंत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि उपदेश्वर प्रकरणातील अभंग आहे। या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी काही परिहार देणं उचित ठरेल। संत महापुरुषांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली नगरी श्री क्षेत्र खोपडी अधिष्ठान दैवत हनुमंतराय भगवान भोले बाबा प्रभू रामचंद्र पंजरीश परमात्मा दत्तात्रेय भगवान आणि गणेश महाराज यांच्या प्रांगणामध्ये तुम्ही आपण किम निमित्ताने एकत्र आलेला आहात याची सर्वांना कल्पना जाण आहे। तरीही सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने सर्वांच्या सुपरिचित असलेले आणि आज नसलेले वैकुंठवासी हरिभक्तपरायण दत्तात्रेय गंगाधर पाटील कोकणे यांना इहलोकी यात्रा संपवून आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहे। प्रथम पुण्यस्मरण आहे। त्या ऋणातून उत्तीर्ण व्हावी या उद्देशाने परिवारानं केलेलं कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भागीरथी योगिता दत्तात्रेय पाटील कोकणे त्यांचे सुपुत्र आहेत प्रतीक दत्तात्रेय कोकणे त्यांचे बंधू आहेत काळू गंगाधर कोकणे रंगनाथ गंगाधर कोकणे त्यांच्या भगिनी आहेत मंगलबाई भास्करराव पायमोडे अलका सोपान गीते आणि कल्पना शांताराम ओगले आणि पुतणी आहेत स्वप्नील रंगनाथ कोकणे आणि योगेश काळू कोकणे समस्त कोकणे परिवार विठाला आज या ठिकाणी व्यासपीठावर जी उपस्थिती आहेत ही वर्णनीय आहेत वाखाणण्यासारखी आहेत पण त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहे। ज्यांचा आवाज जिथपर्यंत मराठी भाषिक आहेत तिथपर्यंत पोहोचलेला आहे। मग परप्रांतात जरी असेल का तो आवाज ओळखत नाही। आता काहींची नावाचा परिचय असतो काहींच्या कर्तव्याचा परिचय असतो पण इथं नावाचा बी आहे कर्तव्याचा आहे आचरणाचा आहे आणि आवाजाचा आहे सगळं। आता काय नाव आहे मला सांगायच्या अगोदर तुम्हाला कळालं। हरिभक्तपरायण रविदासजी महाराज बाबा उपस्थित आहेत बाबांना वंदन करतो। खरं तरी सर्व मंडळी बरं का आमचे प्रकाश महाराजांच्या प्रेमाचं वारीतून आलेली मंडळी आज या ठिकाणी कोणी किती पैसे दिले असते तरी वारीतून माणसं परत येत नाही लक्षामध्ये ठेवा। आज ही माणसं यांच्या उद्देशानिमित्ताने आलेली आहेत त्यातमध्ये हरिभक्तपरायण रविदासजी महाराज आहेत हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज आहेत हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज आहेत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज दीपक महाराज गोपाल महाराज आमचे पाहुणे आता शिरोळे पाहुणे आहेत आणि तरुण पिढीतील अतिशय उत्कृष्ट कीर्तनचार धर्माचार्य
ती मागे गेली थोडे. श्याम महाराज तेही उपस्थित आहेत. आमचे बगाचे दाजी आहेत, सागर महाराज आहेत, तुकाराम भाऊ आहेत, गोरख महाराज आहेत, माऊली आहेत, हां मंजूर भजनी मंडळ आहेत, खोपडी भजनी मंडळ आहेत, आमचे विनेकरी महाराज आहेत. बाबा तुम्ही आलात तुम्हालाही वंदन. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण बाळा महाराज काळे आहेत, हनुमानजी महाराज आहेत, आमचे वाकसर आहेत. आज सांशी टीम समोर आमचे सांगवीचे गुंबरे बाबा आहेत, माऊली येतात. आपण सगळे चेहरे परिचयाचे आहात, पण नाम उल्लेख करणं शक्य नाही. पण सर्वांबद्दल आदर आहेत आणि वेळेचं मला बंधन आहेत. वेळेच्या कीर्तन विषय मांडण्याचा प्रयत्न करू. विठाला कीर्तनाच्या प्रारंभी आबा मी आवर्जून सांगेल, खरं तर दत्तात्रय पाटलांना जाऊन आज 1 वर्ष झाला. शरीराला कधी कोणाच्या व्याधी काय जोडल्या जाईल सांगता येत नाही. त्यांना एक आजार व्याधी जोडल्या गेली, पण त्या व्याधीच्या निवृत्तीसाठी आमची सर्वांचं श्रद्धास्थान आमचे परम मित्र हरिभक्तपरायण प्रकाश महाराज नाईकवाडे अख्ख्या महाराष्ट्रात घेऊन फिरले. सांगतो तुम्हाला, कधीच त्यांनी त्याचा विचार केला नाही. एक वाक्य बोलू का? भावाची भूमिका बजावली, मुलाची भूमिका बजावली आणि सालेची भूमिका बजावली. विठाला हो, एका रात्रीमध्ये बीडला जायचं असेल तरी बीडला गेलेत. पिंपळगाव हॉस्पिटलला, सिन्नर हॉस्पिटलला, जिथं सांगितलं तिथं गेले, वेळ दिली, पैसा खर्च केला. पण सज्जन हो, भगवान परमात्म्याने श्वासाने घास दिलेला आहे. फक्त आपण प्रयत्न केले, जितके श्वास दिले तितके श्वास घेता आले आणि जितके घास दिले दादा तितकेच घास खाता आले. विठाला हो, म्हणून त्यांनी कर्तव्य त्यांचं बजावलेलं आहे. म्हणून महाराज प्रकाश महाराजांना एक कुठे धन्यवाद देतो, अर्थात बोलण्याचा प्रयत्न करतो. या अभंगामध्ये एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला म्हणजे यात्वत जीवाला सावधानतेचा इशारा देतात. का देतात? तर आपण बेसावध आहोत म्हणून देतात. आता सावधान हा बोर्ड कुठं लावला जातो? जिथं अपघात होण्याची शक्यता आहे तिथं काय लावलं जातं? सावधान. आता तुम्ही हवेवरची माणसात कल्पना करा, तुम्ही प्रवासाला निघालात तर शासन इतकं काळजी घेतं का पहिला बोर्ड लावतं, सावधान, पुढे गतिरोधक आहे, सावधान, वळण रस्ता आहे, सावधान, घाट प्रारंभ, सावधान, रेल्वे क्रॉसिंग आहेत. का? फक्त अपघात होऊ नये म्हणून. आबा सुरुवातीला लाईट आलीत. आज लाईट बद्दल जितकी माहिती आहे पूर्वीच्या लोकांना माहिती नव्हती. सुरुवातीला लाईट आली, कुणालाच माहिती नव्हती. त्यावेळेला शासनानं इतकी काळजी घेतली. हो, आमचे उद्धव महाराज चॅनल अगदी पहाटे परसोड्याहून येत आले. हो, तुम्हाला धन्यवाद. विठाला लाईट बद्दल फारशी माहिती नव्हती त्या काळामध्ये. जेव्हा गावामध्ये खंब्या टिप्या रोवले ना तर शासनाने इतकी काळजी घेतली का प्रत्येक खंब्यावरती एक बोर्ड होता बघा, लाल अक्षरात. आठवतो? होता. पहिला शब्द होता डेंजर. काय नाव होतं पहिलं? म्हणजे ज्याला इंग्रजी वाचता येते त्याच्यासाठी शब्द काय होता? डेंजर. ज्याला हिंदी येते त्याच्यासाठी होतं खतरा. काय होतं? खतरा. ज्याला हिंदी येत नाही, ज्याला इंग्रजी येत नाही, ज्याला मराठी येते त्याच्यासाठी होतं धोका. काय होतं? धोका. आता पुढे आहे का, ज्याला इंग्रजी येत नाही, ज्याला हिंदी येत नाही, ज्याला मराठी येत नाही, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याच्यासाठी एक सिम्बॉल होता. वर कवटी होती, 2 हद्दी होती बघा, अशी होते ना. आणि मग खाली लिहिलेलं होतं सावधान. विठाला हो सज्जना, जसं या प्रवासामध्ये धोका होऊ नये म्हणून शासन काळजी वाहतं, तसं जन्म ते मृत्यू आणि मृत्यूनंतर परत जन्म हा एक प्रवास आहे. हा पहिला पूर्वार्ध जन्म ते मृत्यू आणि मृत्यूनंतर कर्माला अनुसरून तो दुसरा प्रवास आहे. याही प्रवासामध्ये धोके आहेत आणि त्याही प्रवासामध्ये धोके आहेत. आणि त्यातली त्यात चांगल्या माणसाला, सज्जन माणसाला ज्यादा धोके. विठाला मी नाही तिथं तुकोबराईने म्हणावं,
लागती चालता गा गुण दोषाच्या ठेचा. सांडोनी वाट झालो वेगळा कैसा. झालो निराळा कैसा. पाहतो वाट तुझे थोर करो आशा. तुकाने वैद्य राजा पंढरीच्या याही प्रवासामध्ये कधी गुणाच्या ठेचा आहे तर कधी दोषाच्या ठेचा आहे. चला याही मार्गामध्ये धोका आहे. तो धोका घडू नये म्हणून आपल्याला सावध संतही करतात आणि शास्त्रही करतं. विठाला पहिला तुम्हा आम्हाला पुढे जीवनामध्ये धोका होऊ नये, अपघात होऊ नये, आपण बेसावध राहू नये म्हणून पहिला हाका मारून शास्त्र धोका सांगतो. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका. गाफील निजू नका गाफील निजू लता. नका, काळ देईल धोका. गाफील निजू नका, काळ देईल धोका. सावध होय बाबा. हाका मारून वेद शास्त्र पुराण धोका सांगताय. बेसावध राहू नका, पुढे काळ धोका दे. संतही सावध करतात. बरं संतांनी कुणाला सावध केलं ऐका. संतांनी आबा पहिलं देवालाही सावध केलं, स्वतःही सावध झाले आणि जीवालाही सावध केलं. विठाला असं काही समजू नका. कधी कधी देवाला देव सुद्धा बेसावध राहतो. देव सुद्धा बेसावध राहतो आणि देवाला सुद्धा संत सावध करतात. का हो तुम्ही निश्चिंतीने निजला तारे, मानी येले सुकामी वाचो कैशा परे. उठा सावध व्हावे उठा सावध व्हावे. झोपलात. उठा ना, आले यांची इच्छा पूर्ण करा. सावध व्हा.
म्हणजे संत कोणाला सावध करतात? देवालाही सावध करतात, स्वतःही सावध झाले. ऐका, तुकाराम महाराजांच्या कानाजवळ एक केस सफेद झाला. किती? एक केस सफेद झाला. जरा कर्णमळी सांगू आली गोष्टी आणि मृत्यूची भेटी जवळ आली. एक केस सफेद झाला आणि महाराजांनी स्वतःच्या मनाला इशारा केला, आता मना बेसावध राहू नको. मना भूतकाळ आणि भविष्यकाळ दर्शवत नाही. आता म्हणजे आता कानाजवळ केस सफेद झाला ना, ही मृत्यूची सूचना आली. आता काळ कधी येईल, घात करी सांगता येत नाही. महाराजांनी मनाला उपदेश केला, आता माझ्या मना होई सावधान. आणि मनानं बी ऐकलं हो, आणि म्हणून तर थोकोवर आहे म्हटले, मी भजनाला लागलो. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. ऐका, पहिले संत स्वतः सावध झाले आणि मग तुम्हा आम्हाला सावध केलं. आता तुम्हा आम्हाला सगळ्या संतांनी सावध केलं. बोधले बाबांनी पहिलं सावध केलं, सावध होई बापा काळ लागला मापा. ए बापा सावध होय, काळ मापा लागलेला आहे. बोधले बाबांनी सावध केलं. चला, त्यानंतर तुकोबरायांनी सावध केलं, सावधान सावधान वाचे बोला नारायण, जवळ करा भगवान, काळाचे भय पुढे. सगळ्या संतांनी सावध केलं. निजलाशी होय जागा, तुका म्हणे पुढे दगा. दगा म्हणजे धोका. झोपू नको, सावध होय विठाला. कुणाला सावध केलं? आपल्याला सगळ्यांना सावध केलं. ऐका, एका जंगलामध्ये वाघ, गाढव आणि कोल्हा तिघांची मैत्री झाली. कुणाची? वाघ, गाढव आणि कोल्हा. आता तुम्ही ऐकणारे सुज्ञ आहात, तज्ज्ञ आहात. तुम्ही म्हणाल महाराज कदाचित वाघाची आणि कोल्ह्याची मैत्री होऊ शकते. दादा बरोबर. पण गाढवाची आणि वाघाची कशी मैत्री होईल? पण बोलू का, सत्तेसाठी वाघालाही गाढवाशी मैत्री करावी लागते. विठाला तिघांची मैत्री झाली. एक हरण मारलं, मांसाचा गंध ठेवला आणि मग वाघ म्हटला, गाढवा शिकार तिघांनी केली म्हणे, मग वाटेशी सारखी बनव. ती गाढवच. त्याने वाटेशी सारखी केली. ते पाहिल्यानंतर वाघाला राग आला. गाढवा तू मांसाहारी आहेस? नाही, तू शाकाहारी आहे. शिकार जरी तिघांनी केली पण गाढवा तू मांसाहारी नाही. गाढवा तू मांसाहारी असं कोण म्हणलं? वाघ म्हणतोय गाढवाला, गाढवा तू मांसाहारी नाही. तरी वाटा आमच्या सोबत घेतला. गाढव मारलं, फेकलं. म्हटलं कोल्ह्या दोघंही मांसाहारी आहोत, वाटीशी सारखी कर. कोल्ह्यालाही चतुरला आहे, हुशार. कोल्ह्याने पूर्ण मांस वाघाकडे सरकून दिलं आणि अगदी थोडं ठेवलं. वाघ हसला. वाघ म्हटला, कोल्हा हसला. कोल्हा म्हटला, वाघोबा सारखे वाटे करायला मी काय गाढव हे काय? कर गाढवाने सारखे वाटे केले महाराज, म्हणून बरावं लागलं का नाही? एकूणी बघितलं कोल्ह्यानं. जसं गाढवाचा मृत्यू कोल्ह्याने बघितला, कोल्हा काय झालं? सावध त्या गुणे
ना आपण 2 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महामारी आली आणि त्या महामारीमध्ये स्मशानामध्ये माणसं वेटिंगला होती. चौकामध्ये डिजिटल लावायला जागा नव्हती. हे बघितलं नाही का? तरी आपण बेसावधी. एक पाहत असा एकाची दहन आहे, 2 विधी, एक दहन विधी आहे, एक दफन विधी आहे. दहन विधी बघितला, दफन विधी बघितला तरी आम्ही बेसावध आहेत. म्हणून महाराज म्हणतात एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारे नवा मारा हका देवा भय अट्टासे मरणाची कारे नाही आठवण संचिताचे धन लाभ हेवा. काय हे विसरली मरण बापुडी, का मरण विसरले? आपण जरी मरणाला विसरलो पण तो मात्र आपल्याला विसरलेला नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. जन्माला आलो तेव्हाच माग लागला. जन्माले बाळ त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ. आले बाळ त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ, त्याच्या पाठी लागे काळ. हे जन्माले पाठी लागला से काळ दाते खातो करकरा, पाठी लागला काळ, खातो करकरा, पाठी लागला संत संग करा, तुम्ही हरी भजन करा. पाठी लागे म्हणून पंढरपूरला निघा आता. पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे. पाठी माग लागलाय. बरं आता एक साधं वाक्य बोलतो दादा. तो आपल्या पाठीमाग का लागला? का लागला पाठीमागे? हा माईक कुणाचा आहे? त्यांचं. कीर्तन संपलं, माईक मी खिशात घातला आणि निघालो. ते काय करतील? महाराज सांभाळा तुमचा सत्कार करू दे असं म्हणतील. ते माझ्या मागे धावतील आणि मी जर चोरात पळालो तर काय करतील? मागं पळतील की नाही? का पळतील? ती वस्तू त्यांची आहे. कुणाची आहे? त्यांची वस्तू मी घेतली, ती घेण्यासाठी ती मागं लागली. हे मान्य आहे ना व्यवहारात? तसं देह कुणाचा आहे? देह हे कुणाचा आहे? देह काळाचा आहे आणि त्याचा आपण बळकावला म्हणून तो घ्यायसाठी मागं लागला. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ गेला येते ठाई मेळ, गेला येते ठाई मेळ, येते ठाई मेळ, येते ठाई मेळ. याची सत्ता काय आहे? एकूणच आहे. देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, अनेकांची चाके सुजले जन्म मृत्यूच्या. हे पंचमहाभूताचा एक काळच आहे आणि ते घेण्यासाठी पाठी लागला से काळ ते घेण्यासाठी धावत आहे. त्याला भूक लागली तरी काही काही खातो. काळाचं पोट लय मोठं आहे. काळ काय काय खातो? काळ पहिलं देहाला खातो. काळ देहाशी आला खाऊ, देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. सांगवीच्या माऊली तुमचं वय काय झालं? 75. म्हणजे सरासरी किती आपलं? 100. एखादा भाग्यवान त्याच्या पुढे गेला आता 100. पण 100 पैकी 75 वर्ष आयुष्य आपलं संपलं असं म्हणतो आपण. संपलं नाही, या काळानं खाल्लं. कोणी खाल्लं? आयुष्य खातो काळ. हे
आयुष्य खातो आयुष्य ना आपले वाढदिवस चालू आहे. पण ते खातोय आपल्या डोक्यातच नाही म्हणून बेसावध आहे. म्हणून सावध व्हा. ठीक आहे महाराज, काळ द्यायला खातो, काळ खाणार आहे, तो आयुष्य खातो, कळलं आम्हाला. तुम्ही नुसतं की टायमाचं सावधान सावधान, मग सावधान होऊन करायचं काय? सावध भाऊनी बदली लागा देव करा कैवारे सावधानी बदली लागा देव करा कैवारे. बदली लागा देव करा कैवारे. सावधानी बदली लागा पंढरीची वारी. त्याच्या का तेवढी गडबड चालू आहे? विठाला ऐका ऐका, बस सावध व्हा, बेसावध होऊ नका. मग काय करा? देव आपला करा, त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा, त्याच्या गावाला जा, त्याचं स्वरूप चित्तामध्ये धारण करा. कारण हा माग लागलेला आहे बाबा जन्मल्यापासून. बरं, हा खायला आलेला आहे, हा गिळंकृत करतोय. काय करतोय? गिळंकृत. बरं, काळाला फिक्स आकार नाहीये, फिक्स आकार नाही. जीवशास्त्रामध्ये तुम्ही अमिबा नावाची आकृती विद्यार्थ्याला काढण्यासाठी द्या. जर विद्यार्थ्याने ती आकृती कशी काढली, ऐका, जीवशास्त्रामध्ये विद्यार्थ्याने अमिबा नावाची आकृती कशीही काढली तरी शिक्षकाला तिची मार्क, शिक्षकाची तर मार्क कमी करता येतात का गुरुजी? का? तर अमिबाला फिक्स आकार नाही. जसा अमिबाला फिक्स आकार नाही तसा काळाला फिक्स आकार नाही. ज्याचा मृत्यू सर्पदंशाने असेल तर सर्पाच्या रूपाने काळ येतो, कॅन्सरच्या रूपाने काळ येतो, अटॅकच्या रूपाने काळ येतो, चुकी नसताना ऍक्सिडेंटच्या रूपाने सुद्धा काळच येतो. विठाला आणि तेव्हा काळाने आता ग्रासण्याचा प्रयत्न केलाय. मग कसा ग्रासतोय ते ज्ञानोबा म्हणतात, ही काळ नळाच्या तोंडी घातली लोणीयाची उंडी आणि मासी पाक पाखंडी तव हे सरे. तो असा जबडा पसरून बसलेला आहे. कसा बसलेला आहे? जबडा. आणि तो आता गिळंकृत करतोय. आता 75 वर्ष झालं ना, म्हणजे काळाच्या जबड्यात आता आपण 75% गेलो आणि 25% शिल्लक राहिलो. ज्यांचं 10 वर्ष आहे ते 10% गेले, 90% शिल्लक. लक्षामध्ये ठेवा, वय ज्याचं त्याचं करून घ्या. इतके टक्के आपण आता काळाच्या मुखात. आणि तो काळ काय करतोय? तो आता ग्रासतोय. आता कुणाला ग्रासलं तर काळाने विश्वाला ग्रासलं. विठाला काळे ग्रासीला अवघाची आकार उत्पत्ती संवार घडामोडी. काळाने पूर्ण ग्रासलाय. आलिया करा आलिया करा त्याच्यामध्ये आपण सुद्धा आलो. तो ग्रासतोय आपल्याला. काळाच्या मुखात गेलो. एक आपल्या ग्रामीण भाषेचा दृष्टांत सांगू लक्ष देण्यासाठी. मला एक सांगा, तो मेंढपाळ असतो, मेंढपाळ जर लांडगा आला आणि लांडग्याने एखाद्या त्या कोकराला बकराला जर पकडलं तर तो मेंढपाळ काय म्हणतो? लांडगोजी सोडा ना त्याला, लहान असं म्हणतो का? कारण त्याच्या तोंडावर हाणावं लागतं. कशावर हाणावं लागतं? त्याच्या तोंडावर हाटल्याशिवाय बकराची सुट्टी नाही. कारण बकरू कुणाच्या तोंडात आहे? लांडग्याच्या. तसं आपण काळाच्या तोंडात आहे. कशाच्या तोंडात आहे?
आणि जर सुट्टी करायची असेल तर तुका म्हणे हाना तुका मने हाना काळा तोंडावरी भात म्हणा हरी जसं त्याच्याही तोंडावर टोलाच आणावा लागतो आणि याच्याही तोंडावर टोलाच. फक्त फरक एवढा आहे, इकडं तुमच्याकडं हरिनामाचं हत्यार पाहिजे. कोणतं पाहिजे? सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार. हो बस कोणतं हत्यार पाहिजे? हरिनामाचं. आणि त्या नामरूपी अस्त्राने बाणाने जेव्हा तुम्ही याच्या तोंडावरून हाणाल तेव्हा तुमची सुट्टी होईल. नाही तर सावधान, तो ग्रास तो या अभंगाचा पहिला. काळाने काळाच्या मुखातून सुटायचं आहे ना, मग तुमच्याकडे हरिनामाशिवाय पर्याय नाही. सोडबन करायचे असेल तर हरिनामाचे काळाने ग्रासिले या सावधान व्हारे आणि सोडबन करा रे हरिनाम या. आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगाधरजी महाराज यांचा 224वा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याच जिल्ह्यात, आपल्याच तालुक्यात, आपल्याच पंचकृषीत आणि आपल्याच अंगणात होत आहे. श्री क्षेत्र शापन जाळे हे अनेक दिवसानं मिळालेलं भाग्य आहे. आणि त्या सप्ताहाचे अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण संभाजी जाधव सर आहेत, आमचे अरुणदादा आहेत, गणेशदादा आहेत. ती कमिटी आपल्याकडे आलेली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे वैकुंठवासी आमचे परममित्र जमदडी महाराज यांच्या संस्थेच्या नंतर, त्यांच्या जाण्यानंतर जे संस्था पाहतात आमचे हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज, त्यांची उपस्थिती, त्यांनाही धन्यवाद. विठाला 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 म्हणून बेसावध राहू नका. काळा निग्रासलाय, तो पाठीमागा लागलेला आहे. पण सुट्टी करायची असेल तर परिणाम फक्त हरिनाम आहे. आणि नाही जर आता बेसावध राहिले तर पुढे मात्र अवघड आहे. विठाला प्रवास पुढचा म्हणजे कधी? आता हे बघा, तुम्हाला थोडं थांबवतो बरं का, वेळ कमी राहिली. आता तुम्हाला भरपूर छानच झाला. आता थोडं मी घेतो. विठाला मग मृत्यूच्या नंतर ज्यावेळेला मृत्यू येतो त्यावेळेला आपल्याजवळ कोण आहे? जेव्हा आयुष्य संपतं त्यावेळेला कोण आहेत? तर शास्त्रामध्ये मृत्यूचे 6 प्रकार आहेत. पहिला एक काल मृत्यू, दुसरा आहे अकाल मृत्यू, तिसरा आहे महाकाल मृत्यू, चौथा आहे स्वइच्छा मृत्यू, 5वा आहे परीक्षा मृत्यू, 6वा आहे तीर्थ मृत्यू. आता 5 मृत्यूचा विचार नाही करायचा, फक्त एका मृत्यूचा, त्याचं नाव आहे काल मृत्यू. आणि या काल मृत्यूची लक्षणं प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर कळतात. लक्ष देऊ नये का? आंघोळ करताना छातीवरती किती पाणी टाकलं आणि छाती जर कोरडी राहिली तर समजून घ्यावं आयुष्य राहिलं 1 वर्ष. रात्री उत्तरेला ध्रुव तारा दिसतो, तर उत्तरेचा ध्रुव तारा जवळच्या माणसाला दिसतोय आणि आपल्याला दिसत नाही. आयुष्य राहिलं 9 महिने. बोलताना कानाचे चापे हलू लागले, आयुष्य राहिलं 6 महिने. सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा डोळे उघडतो आणि डोळे उघडल्याबरोबर एका वस्तूच्या 2 वस्तू दिसू लागल्या. एका लाईटीचे 2 लाईट, हिरवे, पिवळे, लाल, जांभळे, निळे पट्टे, इंद्रधनुष्य, सप्तरंग दिसू लागले. आयुष्य राहिलं 3 महिने. कदाचित एखाद्याला दिवसात अन्य दिसल्या, आयुष्य राहिले 1 महिना. एखाद्याला असं स्वप्न पडलं, आपली मुलं आपल्याला
स्वप्नामध्ये तेलाने आंघोळ घालताय असं जर स्वप्न पडलं तर आयुष्य राहिलं 15 दिवस. काळे कपडे घालून रेड्यावरती बसून कोणीतरी दक्षिण दिशेकडनं आमच्या घराकडे येतोय असं स्वप्न पडलं, आयुष्य राहिलं 12 दिवस. आणि तिथून पुढे असं सांगतात, जर उन्हात उभे राहिलात आपली पडलेली सावली आपल्याला नाही दिसली, त्या व्यक्तीचा मृत्यू सूर्यास्ताच्या आत होतो. ऐका, एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये नग्न पुरुष आला, वस्त्रहीन पुरुष आला, त्याही व्यक्तीचा मृत्यू सूर्यास्ताच्या आत होतो. पाण्याजवळ उभे आहात, आपलं पडलेलं प्रतिबिंब पाण्यात दिसत नाही, त्याही व्यक्तीचा मृत्यू सूर्यास्ताच्या आत होतो. आणि तिथून पुढे ज्ञानोबरायांचा बघा बघा, ज्ञानोबराय म्हणतात कानामध्ये बोटं घाला, दोन्ही छिद्रे बंद करा, एक चिंचिन आवाज येतो, तो आवाज बंद झाला, आयुष्य राहिलं 9 दिवस. काने बोटं घालिता नाद जे पाहावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. आपल्या भुवईचे केस बघा, आपल्याच भुवईचे केस आपल्याला नाही दिसले, आयुष्य राहिलं 7 दिवस. डोळा लावा, वरती बोट ठेवा, दाबा, एक लाल गोल तुंब दिसतो, नाही दिसला, आयुष्य राहिलं 5 दिवस. वरती श्वास चालू झाला, उलटा श्वास, आयुष्य राहिलं 2 दिवस. आणि ज्या दिवशी आपल्या नाकाचा शेंडा दिसणार नाही तो आपला शेवटचा दिवस. मनातेची दिनी रामाकृष्ण, हो, मनातेची दिनी रामाकृष्ण. बाकी नाही बघितलं तरी पण एक नाकाचा शेंडा चेक करायचा. आणि ज्या दिवशी दिसला नाही तो आपला शेवटचा दिवस समजायचा. मनातेची दिनी रामकृष्ण, ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण वेगी पहा. आता सूचना कळाल्या, आता घाबरवण्यासाठी नाही, सावध होण्यासाठी. बरं, घाबरले तरी येणारे आणि नाही घाबरला तरी येणारच आहे. तर तो येणारच आहे तर घाबरायचं कशाला, उलट सावध व्हायचं. मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोने. आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे भाई, लक्षणं कळाली ना मृत्यूची, आता काय बेसावध राहायचं. संसारातली आसक्ती कमी करावी आणि आता रिकामार दगडी राहू नको. आता काळ सारावा चिंतने, किंवा जवरी काळासे दुरी ठेला तव तू हरी गुण गायक वैला. मनी भाव धरून भला न वंचे त्याला चुकू नको. आणि जर नाही ऐकलं तर पुढं घडणारच आहे. 32,000 लागतील प्रकाश महाराज. हे जरी नाही काल तरी दुसरा 30,000 येते, फुकट नाही. विठाला सरते शेवटी काळ बांधून नेईल आणि एका जनादने आमचे काय जाईल. अर्थात म्हणून बेसावध होऊ नका. आणि ज्यावेळेला आयुष्य थोडं असतं तर मुलाचा धर्म काय, कुठल्याही व्यक्तीचा प्राण हा गादी पलंगावरती जाऊ नये. प्राण जर गादी पलंगावरती गेला तर त्याची अगती सांगितली, कारण शास्त्राने 5 गती सांगितल्या. प्राण ऐका, पहिली आहे क्रममुक्ती, दुसरी आहे परमगती, तिसरी आहे सदगती, चौथी आहे ऊर्ध्वगती, 5वी आहे अधोगती. ऐका, श्रीमद भागवत सांगतं क्रममुक्ती. योगी योग बलाच्या सामर्थ्याने कुंडली जागी करून मूलचक्र भेदून 4 द्याचे 4 बंद तोडून क्रमाक्रमाने या 10व्या दरवाजावाचे तो स्वरूपाला प्राप्त होतो. ती झाली क्रममुक्ती. दुसरी परमगती, तुकोबरायांच्या वाक्यावरती विश्वास ठेवून जर वाटचाल केली तो परमगती. फक्त अभंग म्हणतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे, पूर्ण अभंग पाहून घ्या आणि त्याची तुका म्हणे याची आश्रमाची परमपद, तो परमपदाला प्राप्त होतो. अर्थात या उक्तीपदी परमगती. तिसरी आहे सद्गती. ऐका, पुण्याधिक कर्म करून स्वर्गापर्यंत ती सद्गती.
पण एक ऊर्ध्वगती एक अधोगती. प्राण वरती जातो ती ऊर्ध्वगती, प्राण विरुद्ध दिशेने जातो ती अधोगती. म्हणून प्राण नाकातून जातो, प्राण डोळ्यातून जातो, प्राण कानातून जातो, प्राण तोंडातून जातो. ज्याचा प्राण कानातून जाणार असेल माऊली त्याचे पहिले कानाचे जापे पडतात. ज्याचा प्राण नाकातून जाणार असेल त्याच्या नाकाचा शेंडा बघतो. ज्याचा प्राण डोळ्यातून जाणार असेल त्याची नजर ताट होते. आणि ज्याचा प्राण तोंडातून जातो ना त्याचा उलटा स्वाद चालू होतो. विठाला पण पापी माणसाचा प्राण हा विरुद्ध दिशेने जातो. पापी माणसाचा मरताने कोटा फुटतो. पापी मनुष्य मरताने कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जन करतो. आणि पापी माणसाला कप नावाचा वाद होतो आणि तो वाद बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सर्व पाप कंठात येतात. तेव्हा त्याचा पाप बाहेर जात नाही. आणि मग आपण म्हणतो घर घर घरड घराडक. घर घर नाही घरड नाही. या बाखराचं पाप आता कंठात आलं. केले कर्म झाले म्हणून बापुडे होतील शेवटी. काळा सवे पडल्या तुटी. आता नाही कळ कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. विठाला विठ्ठला मग तुम्ही म्हणाल मग त्यावेळेला यमराजा म्हणतो जा आणि आपले गिऱ्हाईक घेऊन या. सांगू की एक दोन गिऱ्हाईक. जे ना घालती तुळशी माला, जे ना घालती तुळशी माला, गोपी चंदन लावी तिळाला, गोपी चंदन लावी वर्णन नामदेव महाराजांचं आहे. प्रमाण ते म्हणले पण ही भाषा यमलोकातली. कुठली आहे? चांडाळ हा शब्द यमलोकातला आहे. मग चांडाळ कुणाला म्हणजे अजून वेळ गेली नाही बेसावध राहू नका. चांडाळ जे न घालती तुळशी माळा, गोपी चंदन न लावी ती टिळा, शरण न रिगती गोपाळा. आणि तया चांडाळा धरून आणावे आणि काय करा आणून निघाला नरक कुंडी. यम सांगे दूता हा तुम्ही जावे मृत्यू लोका. ते काय सांगतात मृत्यू लोकाचा आणि आपुला ती तुका. हा ना तेवढी थोडी सांगू एक दोन. कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे. पण ऐका नुसता माळ करी या सोंगावर बी जाऊ नका. कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे, पण गावात राहू देत नाही, भाऊत बसू देत नाही. भजनी मंडळाच्या पार्ट्या करणारा, एका सप्त्याचे 2 सप्ते करणारा, एका दिंड्याचे 2 दिंडे करणारा, वाऱ्या चालून चोऱ्या चालू, कीर्तनकारचा बाप असला तरी यमतच गिऱ्हाईक. विठाला महाराजांचं प्रमाणे भावे विना भक्ती करती, भक्ती विना भाव दावी ती, तर याची बहुत्रिती फजिती तुम्ही करावी. जा आई वडील फोकरून घातले, सासू सासरे आणून बसवल्या, त्यांना कोणी नसल त्यांचाही सांभाळ कर. पण त्यांच्या सोबत हे यमाचं गिऱ्हाईक. हिंदू धर्मात जन्माला धर्माबद्दल स्वाभिमान नाही. यमाचं गिऱ्हाईक. हिंदू असून एकादशी करत नाही. यमाचं गिऱ्हाईक. त्याला कथा कीर्तन भजन आवडत नाही. कीर्तना माझी उठून जे जाती ते फावती हो ज्या यमा हाती, ते सुद्धा यमाचा गिऱ्हाईक. आता मोठी यादी एक वाक्य बोलू का. 3 लोकांचं खाऊ नये 7 पिढ्या बरबाद होतात. यमाचं गिऱ्हाईक येते. पहिलं गावाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये आणि देवाचं खाऊ नये. देवाची जमीन अशी कब्जा नका करू, परत करा. विठाला आणि गावाची ठेव असतं तर संसाराला वापरू नका, 7 पिढ्या बरबाद होतील. विठाला हो. 2 नंबर, जर आपल्या शेतातून पाणी वाहत असेल, आपल्या शेतातून पाय वाट असेल, आपल्या शेतातून रस्ता असेल, विनंती तुम्हाला ग्रामपंचायतीला जरी पाडला असेल, तुमची किती भावकी असेल,
तुमची किती दुश्मनकी असेल तरी कुणाचाही रस्ता बंद करू नये, ऐकून ठेवा. जर तुम्ही कुणाची पायवाट सायपन पाहत पाणी पाच पाणी जो रस्ता बंद करतो त्याच्या 7 पिढ्या प्रगतीचा रस्ता बंद होतो. आडवेला असं तर मोकळा करून द्या विठाला. मग पापी माणसाला नेण्यासाठी यम येतात. आता इथे शंका आहे बाबा लोकांना, यम आहे का? यम आहे, शंका आहेत की नाही? यम आहे हे खरं करून देतो आणि तेव्हाच पुढे जातो. मला एक सांगा दादा, तुम्ही अमेरिकेला गेले म्हणजे अमेरिका पाहिली नाही? बोला बोला विनोद नाही पाहिली म्हणजे अमेरिका नाही, मग पाहिली नाही कशी काय असं म्हणते? पाहिली जर नाही तर कशी म्हणायची आहे? ऐका, म्हणजे अमेरिका आहे म्हणजे तुम्ही विश्वास कशावर ठेवला? जो कोणी जाऊन आला त्याच्यावर ठेवला की नाही? बरं, 2 नंबर जगाचा नकाशा आहे, त्या नकाशामध्ये अमेरिकेचा नकाशा आहे, नकाशामध्ये तुम्ही विश्वास ठेवला की नाही? तसं ऐका, ज्ञानोबराय तुकोबराय सांगताय यम आहे मान्य करावं लागेल, आणि धर्मग्रंथ सांगताय यम आहे मान्य करावं लागेल. असं काही नाही. आपण स्वतःला खूप शहाणे समजतो, आपण उशिरा येतो. विठाला आपण खूप स्वतःला लई कळत, आपल्याला असं वाटतं लई कळत. एक विचारू का? लई कळत नाही एकच सांगा फक्त, लई कळत. काही नाही, काही जाऊ द्या, काही नाही, फक्त आप एवढं झाल्यावर आले जाऊ द्या, चला विठाला साधं तुकोबऱ्यांचं प्रमाण ठेवतो. लई कळतं, लई वैज्ञानिक असं लई शिकलेलं असेल, बहुतेक डिग्री मिळवलेल्या आहे, त्याला एकच विचारतो, एकच सांग, तुझी आई होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी, तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे क्रमविला काळ, तू देव धर्मशास्त्र मानत नाही सांग, तुझा बाप जेव्हा बाळ होता तेव्हा तू कुठं होता? लई कळतं तर सांग विठाला. आणि मग त्या वेळेला आपल्याला वाटतं लई कळतं, आपल्यापेक्षा अनेकांना कळतं. आता या समोर ताई बसले, यांना मी विचारतो, ताई मला एक सांगा, सकाळी सकाळी घरासमोर जर कावळा ओरडायला लागला तुम्ही काय म्हणता? बोला, लाजू नका, काय म्हणता? पाहुणा नाशिकून निघाला, खोपडीला येतोय, ज्याच्या घरी येतो बुवा त्याला माहिती नाही, पण कावळा कोणाला कळा? पाहुणा कोणाला कळाला? कावळ्याला कळाला. मांजर तोंड धुवायला लागली तुम्ही काय म्हणता? म्हणजे मांजरीला पाहुणा, हे तर सजीव आहे हो. आमची संस्कृती किती उंच आहे हे सांगतो तुम्हाला मी. जर पूर्वी चुलीवरचा आवाज स्वयंपाक होता, तव्याला डोंगर लागला तवा हसायला लागला, तरी आमची हिंदू स्त्री सांगायची बाळा आज कोणतरी पाहुणा येतोय. हे संकेत होते, सूचना आहे, ही अंधश्रद्धा नाही, सगळ्यांनी अनुभवलेला विषय आहे विठाला. म्हणून जसा कावळ्याला पाहुणा कळतो म्हणून तर ज्ञानोबरायांनी राजहंसाला नाही विचारलं हो, ज्ञानोबरायांनी मयुराला नाही विचारलं, ज्ञानोबरायांनी गरुडाला नाही विचारलं, मग ज्ञानोबरायांनी विचारलं ते पहिलं तो तेच ज्ञानोबराय कावळ्याला विचारताय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कावळ्याला पाहुणा कळतो. तसं बऱ्याच प्राण्यांना यम कळतात. पहिले यम कळतात ते कुत्र्याला. कोणाला कळतात? कुत्र रात्री एवढायला लागलं, माणसं म्हणते रामभाऊ गावात कोणी आजारी आहे का? रात्रीले कुत्रे एवढत होते, आज सगळी घटना घडली, अहो रात्री कुत्रे एवढत होते. याचा अर्थ काय? कुत्र्याला हा योगा योग, हा काय योगा योग. विठाला विठाला ते म्हणशील आमच्या सगळ्या भाऊबंधाचं नाव घेतलं, आमचं गाव नाही घेतलं. नको, चला ऐका, कुत्र्याला यम कळतात. ऐका, 12 घंटे 24 घंटे कुत्र्याला अधोघर यमाची चव लागते. आता कथा आहे त्याच्या पाठी मागे. हे कुत्र धर्मराजाबरोबर यम लोकात गेलेले, यमाचं दर्शन झालेलं आहे. विठाला विठाला 2 नंबर टिचवी
आला त्याला 48 घंटे. नाथ महाराजांचा अभंग आहे. टिटवी काय करते, नदीच्या किनारी जाते, पायामध्ये दगड उचलते, ज्या घरी मृत्यू होणार त्या घरी तो दगड टाकते आणि मोठ्याने ओरडते. म्हणून नाथ महाराज होता, टिट्याव 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 टिटवी ही यमाची तराळी. कोण आहेत? तिला यम कळतात. आणि 3 नंबरचे यम जे दिसतात ते पिंगळा नावाच्या पक्षाला दिसतात. कुणाला? पिंगळा. पण त्याची बोली कळायली पाहिजे. चिलबिल किलबिल तिलमिल डुकडुक. पिंगळा जर किलबिल बोलला उद्या मिष्टांना मिळतंय, तो चिलबिल बोलला जुने मित्र भेटताय, आणि तो काय डुकडुक म्हटला तर 72 घंट्यात मॉल यातलं कोणतरी जात आहे. विठाला विठा. आणि आता हे नाही कळलं तर तुम्हाला मारणाऱ्याला बऱ्याच लोकांना यम दिसतात. थोडे लवकर जा म्हणजे खात्री करा. बरेच म्हातारे म्हणतात ते 2 आले बघा उभे राहिले, मला ओढताय त्याला खेचताय. काय दिसत नाही? आपलं शरीर आहे पृथ्वी प्रधान, देवतांचं शरीर आहे अग्नी प्रधान, आणि यमाचं शरीर आहे वायू प्रधान, आणि मरणाऱ्याला असती दिव्य दृष्टी, म्हणून त्याला यम दिसतात. या नांदुरखी विठाला विठाला. यम दिसतात. मग यम आल्यानंतर पहिला फासा टाकतात. जशी एखादी वस्तू बांधताना आपण खात्री करतो तसं यम पहिली खात्री करतो. जेव्हा यम खात्री करतो तेव्हा जीव गुचकी देतो, आणि मग आपण म्हणतो गुचकीवरती आला, आता फोन फिरवायला काही अडचण नाही. आपल्याला 4 दे, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. 4 द्यायचे 4 बंद आहे का? 4 माझ्याकडे बघा, 4 द्यायचे 4 बंद आहे, आणि प्रत्येक माणसाला मरताना 4 बंद तोडायचे आहे. बंधनाचा तोडू फासा. आता साधा वाक्य आहे का? त्यावेळेला या दुःखातून कोण बरोबर येईल, कोण सोडील, बाप येईल का नाही? जे जे बाळाची आवड मुखी घालून करवी कोड, जेव्हा लागली यमवड तेही दूर राहिले. बंधू बहिणीचा कनबळा येतो जाणशी रे दयाळा, जेव्हा लागली यम शृंखला तेही दूर राहिले. मित्र आले गोत्र आले तेही स्मशारे, मग तेथे नचले काही सत्ता संपत राहील चाई, पुढे संचित जाईल ग्वाई, तुका म्हणे यमाज्ञा. त्यावेळेला मैत्र केला महाबळी, कामाने अंतकाळी, आधी घेरे रामनाम, सामा बरे उत्तम, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. मग अंतकाळी सांग, त्यावेळेला तुला आला जसा एकटा तसा तुला जायचंय सुद्धा एकट्यालाच. येणे ये केले जाणे अतिशय अवघड आहे. म्हणून सगळ्या संतांनी आम्हाला सावध केलं. म्हणून नाथ महाराज सुद्धा म्हणले, या जगात आपलं कोणी नाही नाही रे.
करा. यायचं एकट्याला, जायचं एकट्याला. ज्यांना आपलं म्हणतो त्यावेळी ते पराया होतात, ते आपले नाही. तिथं कशाचा वापर होत नाही, तिथं वशिलाही चालत नाही आणि कोणी उपयोगाला येत नाही. चोखा मार म्हणजे तुटला आयुष्याचा दोरा, ये रतो बाऊगा पसारा, टाकून पळती रांडापोरे, अंती होती पाठ मोरे. मग जेव्हा आपलं आयुष्य संपत राजा, सांग त्यावेळेला आपल्या बरोबर कोण आहे. आयुष्य सरलं का तुझ्या बरोबर कोण आहे प्रश्न विचारला. आता आयुष्य सरल्यानंतरचा प्रवास अगदी 10 मिनिटामध्ये विठाला विठाला. ऐका, जेव्हा आयुष्य संपतं तेव्हा यमराजा सूक्ष्म शरीर घेतो आणि 1.25 घंट्याच्या आत यमाच्या सभेत नेतो. जाण्यासाठी 1.25 घंटे, येण्यासाठी 1.25 घंटे, हा 3.5 घंट्याचा प्रवास धर्मशास्त्रामध्ये त्याला गोचर आणि अगोचर मार्ग म्हटलेला आहे. मग मुलाचा धर्म आहे पुढे अंत्यसंस्कारापर्यंत, आणि अंत्यसंस्कारानंतर पुढचा 13व्या दिवसानंतर जो प्रवास चालू होतो तो श्राद्धापर्यंत. विठाला म्हणून आज आहे श्राद्ध. आज काय श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध शब्दाचा अर्थ काय तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होती त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, शेवटचा होणारा संस्कार त्याचं नाव आहे श्राद्ध. मग श्राद्ध केलं पाहिजे, हो केलंच पाहिजे. का केलं पाहिजे तर जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही. मग तुम्ही मला सूक्ष्म शरीर असतं हो असं ज्ञानोबरा मिळतात. जैसे जीर्ण वस्त्र सांजेचे नूतन वस्त्र भेटीचे, ही देह फाचाच आहे, ही समर्पित केलं, शिल्लक जे राहिलं ते सूक्ष्म शरीर. आणि हे सूक्ष्म शरीराला 10 अवयव प्राप्त होण्यासाठी 10 दिवस लागतात. एका पिंडाने एक अवयव प्राप्त होतो म्हणून दशक्रिया ही 10व्या दिवशी करावी लागते. ऐका, पहिल्या पिंडाने त्याला मस्तक तयार होतं, दुसऱ्या पिंडाने मान तयार होते, तिसऱ्या पिंडाने हृदय तयार होतं, चौथ्या पिंडाने बेंबी तयार होते, 5व्या पिंडाने पोट तयार होतं, 6व्या पिंडाने कंबर तयार होतं, 7व्या पिंडाने कंबर, 8व्या पिंडाने मलमूत्र विसर्जनाची जागा, आणि 9व्या पिंडाने पाय तयार होतात, आणि 10व्या पिंडाने त्या सूक्ष्म शरीराला तहान आणि भूक ही उर्मी निर्माण होते, आणि 10व्या दिवशी त्याला तहान भूक लागते म्हणून दशक्रिया ही 10व्या दिवशी. आता 11व्या दिवसाचा विधे त्याला ऋषभ सर्ग म्हणतात. आई गेली गायदान देतात, वडील गेले बैलदान द्या, तो ऋषभ सर्ग. 12व्या दिवशी पददाने, छत्री, कमांडूल, काठी, शिडी, होडी, धान्य, वस्त्र, फळं, पाण्याचा गडवा, दिवा. 21व्या दिवसाचं दान 12वे त्याला पददान म्हणतात. मग 13वा दिवस भोजनाचा. मग 13 दिवसापर्यंत जीवदशा मृत्यू लोकत राहते. 1.5 फुटाचं शरीर तयार होतं आणि ते सूक्ष्म शरीर श्राद्धापर्यंत संपत नाही. तुम्हाला खात्री करायची अशी तर करू शकतो. प्रकाश महाराज आहे ना, आता यांना विचारा, समजा त्यांच्या ताईला विचारा, बहिणींना विचारा, परिवाराला विचारा की दाजी या 8-10 दिवसात कुणाच्या तरी स्वप्नात आलेच असते. खात्री करून घ्या, कुणाच्या तरी स्वप्नात आले असते. आणि आल्यानंतर एवढे सांगतो त्यांनी जेवणच मागितलं असेल. विठाला कारण त्याचा शेवटचा प्रवास आहे.
हे सूक्ष्म शरीरात संपणार आहे म्हणून श्राद्ध करावं लागतं. श्राद्ध का करावं? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक मन सर्वांना माहिती आहे, श्राद्ध बाप दाखव नाही तर श्राद्ध काय. बाप जिवंत आहे मग श्राद्ध करायची गरज नाही. आणि बाप गेला असेल तर तुला श्राद्ध करावाच. एखादं म्हणजे समजा नाही केलं तर काय होतं त्याचे दुष्परिणाम ऐकून ठेवा. आजही बसलेल्या माणसांपैकी 90% लोक पितृदोष आहेत. विठाला हवे आता पितृदोषाला 56-57 कारण इतकं सांगणं काही शक्य नाही. पण 1-2 सांगतो ना आपण पुढे चालतो. अगदी कळण्याकरता बोलतो मी. हा ऐका, कळण्याकरता कोण बोलतो आता माझ्याबरोबर? कोणाशी बोलू आता? बरं बरं, नाही तुम्ही ओळखीची ते नको, ओळखीचे नको, बिगर ओळखीचे पाहिजे. विठाला विठाला बरं जाऊ द्या, बरं जाऊ द्या महाराज, आपणच दोघं बोलू. मला तुमचं बोलायचं नाही किंवा विनोद करायचं नाही, फक्त कळण्यासाठी बोलायचं आहे. मला एक सांगा, तुमच्या पंजोबांचं नाव काय होतं? त्यांना किती भाऊ होते? हा नाही, बरं हा असू नका, त्यांना काय कोणालाच सांगता येत नाही. विस्मरण होणं हेच खरं मरण. विठाला आणि याच्यातून एक बोध घ्यायचे, रात्रंदिवस डोके फोडीन बांध फोडीन या मारामाऱ्या चाले ज्यांच्या करता ते तुमचं नाव सुद्धा त्याला सांगता यायचं नाही. विठाला म्हणून सावध राहा. बरं तुमचे पंजोबा त्यांचं नाव जे असेल ते, त्यांना समजा 2 भाऊ होते किंवा 3 होते, त्यापैकी दोघांचा विस्तार वाढला. दोघांचा विस्तार वाढला, मी तुमच्याशी बोलतोय. त्यापैकी एकाचा विस्तार वाढला नाही, ती इस्टेट कोणाकडे आलं? बरं हक्काने दोन्ही पंजोबाकडे आलं. पंजोबा गेल्यानंतर वारस हक्काने आजोबाकडे आलं. आजोबा गेले वारस हक्काने, आणि वडील गेल्यानंतर तुमच्याकडे आलं ना, आता आलं. मग मला एक सांगा, त्यांचं फुटका तांब्या जरी असला तरी त्याला इस्टेट म्हटलेलं आहे. काय म्हटलं? जमीन पाहिजे असं काही नाही. त्यांचं काय झालं? ते इस्टेट. मग आता त्यांचं इस्टेट, ते वारस हक्काने इस्टेट घेतलं. तसं पूर्वजांचे वारस हक्काने रोग घ्यावे लागतात. रोग, एखाद्याला शुगर झाली आणि गेलं हॉस्पिटलला, त्याची डॉक्टर पहिले विचारतं तुमच्या घरात या अगोदर कोणाला होती का? म्हणे आज्याला होती. मग इस्टेट घेतलं ना, मग त्याच्यावर शुगर फ्री. विठाला हो, एखाद्याला दमा अस्थमा म्हणजे पंजोबाला होता ना, घे ना मग फ्री. इस्टेट घेतलं ना, मग अस्थमा घ्यावा लागेल ना. बरं जाऊ दे, विनोद सोडा, मला बाकी बोलायचं वेळ कमी आहे. मला एक सांगा, आपल्यामध्ये रक्त कुणा? तुम्ही हुशार आहात, मोठे आहात, खूप मोठे आहात. आपल्यात रक्त कुणाचं आहे? रक्त पूर्वजांचं आहे. मग त्यांचं पूर्वजांचं रक्त वापरतो, मग त्यांची आठवण केली पाहिजे की नाही? तर त्यांची नाही आठवण केली, ते 3 पिढ्या वाट पाहतात. आणि नाही काय केलं, 3ऱ्या पिढीमध्ये ते त्रास द्यायला येतात. त्या व्यक्तीला 2-3 मुलं होतात, लहाना मोठा दोघांचं जमतं, पण मधल्याचं आणि दोघांचं जमत नाही. मधल्याचा तांडा वेगळाच असतो, आलं का लक्षात? आणि त्याच्या वाट्याला आलेलं इस्टेट त्याला तिरपा काप असतो, तिकडे पिंपळाचं जुनं झाड असतं न लावलेलं. विठाला समजून घ्यावे. 3रे म्हणून श्राद्ध करावं लागतं. नाही केलं, शास्त्र म्हणतं मूर्ख आहे तो. श्राद्धम पुरुष न ददती न देवताने चर्चित आहा सौहृद मित्र न लभते तर मुरमुडचेचा. शास्त्र म्हणतं मूळचा कोण? मूर्ख आहे. कोण? जो आई वडिलांच्या मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करत नाही तर मुरमुडचेचा, तो मुलगा मूर्ख आहे. जो हिंदू धर्मात जन्माला येऊन देवदेवतांना मानत नाही तर मुरमुडचेचा, तो मुलगा मूर्ख आहे. आणि त्याला चांगल्या विचाराचे मित्र मिळवता येत नाही तर मुरमुडचेचा, तो मुलगा मूर्ख आहे. म्हणून श्राद्ध करावं लागतं. नाही केलं तर आला पितृदोष. फक्त आता पितृदोषाला अनेक कारण आहे, एकच आहे का? ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. विठाला आजोबांनी सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे वाटले, गरीबाचे कष्टाचे पैसे जमा केले. पण समाजाचा जमा केलेला पैसा काही अंशी समाजाच्या कामी लावा लागतो, लक्षामध्ये ठेवा. उदाहरण, विद्यालय काढलं, कॉलेज काढलं, हायस्कूल काढलं, वसतिगृह काढलं, अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं, वया पुस्तकं दिले, गरीबाच्या मुलामुलीचं लग्न केलं, सत्कार्याला मदत केलं, देश कार्याला, धर्म कार्याला कुठलाही दोष लागणार नाही. पण काहीच केलं नाही आणि ती संपत्ती जमा ठेवली, ती 2 पिढ्या सुख देते आणि 3ऱ्या पिढीमध्ये पितृदोष येतो. आणि पितृदोषाचे लक्षण आहे 3री पिढी बर्बाद होणं, दरिद्र येणं, मानहानी, समाजात किंमत नसणं, मुलं मुली वाईट व्यसनाला जाणं, तरुण मुला मुलीचा अपघाती मृत्यू होणं, मुला मुलीचे लग्न वेळेवरती न होणं, आंतरजाती विवाह होणं, त्यांना संतती न होणं, झाली संतती, आंधळे पांगळे लुळे खोळे वेडे मतिमंद बहिरे मुख्य कोडं फुटलेले हे मुलं जन्माले, हे नाहीच कळालं. त्या माणसाच्या घरासमोर रोज सकाळी 9 ते 10 या दरम्यान कावळा येऊन ओरडणं हे
नाहीच कळलं हा उजवा ही आयुष्य रेषा तळाशी 2 रेषा फाकल्या डाव्या बाजूला गुणाकाराची फुली आली याला अर्ध तुटलेलं मच्छी चिन्ह म्हणतात. हे जर हातावर आलं समजून घ्यावा तिसऱ्या पिढीवरचा पितृदोष. आणि म्हण तुम्हाला माहिती आजानं केलेलं पाप कोणाला भोगावं लागतं? नातवाला आलं भोगायला विठाला. विठ्ठल विठ्ठल हो म्हणून श्राद्ध करावं लागतं. म्हणून आज हे वर्ष श्राद्ध प्रवास होतो. 13व्या दिवशी 1.5 फुटाचं शरीर पहिला मुक्काम आहे. 17व्या दिवशी सोमपूर नावाचं नगर पुष्प भद्रवती नावाची नदी. त्या रस्त्याने जात असताना जीवाला भूक लागते आणि भूक लागली का तो यमाला म्हणतो अरे मला भूक लागली जेवायला दे ना. ये म्हणतो जेवायला मिळेल पण तू कधी अन्नदान केलेलं होतं का? नुसत्या लोकांच्याच पंक्तीच वाढल्या केलं काही. आणि सगळ्याला संधी आली अन्नदानाची. आता गंगागिरी महाराज सप्तमाग राहू नका विठाला हो कारण तिथं लेणे को हरिनाम आणि देणे को अन्नदान तरणे को लिंदा हे ब्रीद वाक्य सद्गुरु योगराज गंगागिरीजी महाराजांचं आहे. आणि साधे व्यवहारात आम्ही म्हणतो अरे जेवायला उठले का काय गंगीर बाबा सप्ताह आहे का? तो सप्ताह इथं आहे. आता अन्नदान करण्याची द्रव्यदान करण्याची वेळ आली संधी दौडू नये विठाला विठ्ठल 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 हो. आणि मग विचारतो अन्नदान केलं म्हणे नाही मग खायला मिळणार नाही. पुढे गेलो तर आधी एकच विचारतो बाबा संपवतो काय त्याकडे पाहू नका मी आज तुमचा बांधलेला आहे विठाला हो. फक्त एवढंच वाक्य गोड ऐकन घरी घेऊन जा. प्रत्येक हिंदूला यम एकादशी विचारतोच. हिंदू असाल तर गण लावाल हिंदू असाल तर एकादशी कराल विठाला हो. विचारतो प्रमाण देऊ 15 दिवस एक एकादशी. आचार तुका म्हणे का रे काका सकुमार झालाशी काय जाबदेशी यमदूता. अरे यम विचारील ना मग तया त्यांची यमदूत झाले काळाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकली या विठाला मग पहिलाच मुक्काम सांगतो. आता बाकीचे 11 थांबून घेतो. ऐका सोमपूर नावाचं काय आहेत नगर आहेत जी विश्रांतीला थांबतो. मग त्यावेळेला त्याला भूक लागते. मग तू इच्छा करतो अरे मी माझ्या मुलांना सर्व सोडून आलो आता माझ्या मुलांनी मला सर्व काही द्यावं आणि म्हणून आपण पहिलं श्राद्ध घालतो. मग तुम्ही मला पहिलं मासिक श्राद्ध इतकं घातलं त्याला कसं मिळालं? शंका आहे की नाही? तो आहे का नाही माहीत नाही. श्राद्ध केलं इथं आणि तो कुठे त्याला कसं मिळालं? अगदी सोप्या वाक्यात एखादी माय गरोदर आहे 7 महिन्याचा गर्भ आहे. जर बाळाला भूक लागली अन्न कसं देता? तहान लागली पाणी कसं देता? त्याला ऑक्सिजन कसं देता? वाक्य उत्तर असं आहे आईची तृप्ती झाली की गर्भाची तृप्ती होते. आई पाणी पिली की गर्भाची ताण भागते आणि आई जो ऑक्सिजन घेते त्यापैकी अर्धा ऑक्सिजन हा कोणाला देते? बाळाला देते. म्हणून जुनी आमची संस्कृती अंधश्रद्धा नाही. आम्ही अंधश्रद्धा म्हणून आमच्या संस्कृतीला कर्मकांडाला बाजूला सारलं इतके आम्ही शहाणे झालो. आलं का लक्षामध्ये? पूर्वीच्या काळी बाळ जन्माला आलं ती दाईन काय करायची पहिली थाळा वाजवायची. वाजत होती की नाही थाळा? थंड पाणी काय टाकायची तर थाळा वाजवला का बालक दचकायचं आणि दचकल्यानंतर ती बाहेरचा नैसर्गिक ऑक्सिजन घ्यायचं. जोपर्यंत नैसर्गिक ऑक्सिजन घेत नाही तोपर्यंत नाळ खांदत नाही आणि अगोदर जर नाळ खांदली तर बाळाचा मृत्यू होतं. म्हणून थाळा वाजवायची पद्धती आमच्यामध्ये पाणी टाकण्याची पद्धती लक्षामध्ये घ्या. म्हणजे आईने घेतलेला ऑक्सिजन हा बाळाला मिळतो. तशी आईची तृप्ती बाळाची तृप्ती. जसा पितर इथं जेवला का त्याची तृप्ती विठाला स्वयंपाक कुठं चालू आहे? तिकडे चालू आहे. स्वयंपाक तिकडे चालू आहे. कारागिराकडनं 4 ग्रॅमची मिरची चुल्यात पडली. कुठं? तिथं. किती ग्रॅमची आहे? 4. ठसका कुठं आला? इथं. मिरची तिथं आणि ठसका इथं का? तर अग्नीचा गुणधर्म आहे वस्तूचं पृथक्करण करणे. अग्नी काय करतो? वस्तूचं पृथक अणुरेणूपेक्षा सूक्ष्म बनवतो सर. बरोबर आहे. इथं सर बसलेली दोन्ही बाजून ऐका. हां मग अर्थात अग्नीचा गुणधर्म आहे पृथक्करण करणे. जेव्हा आपण पितर जेव घालतो तेव्हा पहिला अग्नी घेतो. काय घेतो? घेतो ना बाबा तूप टाकतो भात टाकतो. अग्नी हे पितरांचं मुख आहे. देव आणि पितर यांचं मुख अग्नी. अग्नी दिल्याशिवाय पितरांना प्राप्त होत नाही. आणि जो पितर जेव घालतो पोटात कोणता अग्नी आहे? जठर अग्नी. अग्नीचे 11 गणे सूर्याचे 21 गणे आणि पितरांचे नित्य 31 गणे. त्या अग्नीत आहुती भरली की त्याची तृप्ती होते. त्याला सूक्ष्म शरीर आहे वासनामय शरीर आहे. हे शरीर नाही त्याची तृप्ती होते आणि दुसऱ्या मुक्कामाला लागतो. आणि आजच्या आधुनिक भाषेत बोलू का बा तुम्ही बसले इथं तुमचा मित्र आहे आता वारीमध्ये. कुठं? वारीमध्ये. आणि त्याचे आबा काही करगड्या रात्री खिसा पॉकेट झालं कर चोरांचं सुळसुळाटे. ऐका आणि मग माझ्या खिसा पॉकेट झालं मला पैसे नाही खर्चायला अर्जंटमध्ये पैसे पाठवा. तुम्ही कीर्तना तुम्ही बँकेत गेले नाही गाडीची डिक्की खोलली नाही पॉकेट काढली नाही तुम्ही काढला फक्त मोबाईल. 6 सेकंदात या खोपडीमधून पैसे कुठं पाठवले?
जर यंत्राच्या साह्यानं 6 सेकंदात इथून पैसे तिथं पोहोचतात तर श्रद्धेने मंत्राच्या साह्यानं इथं दिलेलं त्याला का पोहोचू नये. विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मग आता पुढचा 12 महिन्याचा मुक्काम राहू द्या. आणि मग आज वर्ष श्राद्ध आजचे फक्त नियम आहे. सकाळी स्नान झालं तर त्या मुलाने गंध लावू नये, आज सडा टाकू नये, रांगोळी घालू नये, हसू नये, रडू नये, विनोदाची गोष्ट करू नये, महिला मंडळीने विणीला गजरा लावू नये, आज भांडण करू नये, कोणाला शाप देऊ नये, द्वेष करू नये, कोणाला विनमुख जाऊ देऊ नये, आणि आज गेटमध्ये हात जोडून उभं राहू नये, कोणाचा सन्मान करू नये, कोणाचा सन्मान स्वीकारू नये. आणि सगळ्याला विनंती, आजचा दिवस सोडा पण उद्यापासून कोणाही दुःखाचा नेऊ नये आणि आपणही घेऊ नये. विचारा विठ्ठल विठ्ठल. कारण आज त्यांना द्यायचं घ्यायचं नाही आहे, लक्षामध्ये ठेवा. बरं आज त्या मुलांनी पूजा केली, तो मुलगा पितृस्थानी जे असतील त्या दोघांना नेहमी श्राद्धाला बनवलेलंच अन्न खायचं, दुसरं अन्न खायचं नाही. एकदा जेवण केलं, सायंकाळी जेवण करतं, एक भुक्त आहे ते आज काय ते एक भुक्त आहे, त्यांनी आज सन्मान करताना हात जोडायचा नाही. बरं त्या दोघांनी पिंड सोडून कोणाच्या पाया सुद्धा पडायचं नाही. जिथे पिंडदान केलंय आले बरं का पितर, आता संपवं लागेल. विठाला विठा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो चला. आणि मग आज पिंडदान एकांतात केलं पाहिजे. याला सोन्याचे भांडे पाहिजे, चांदीचे, तांब्याचे, पितळाचे, दगडाचे, मातीचे गाडगे चालतात, पण स्टील नाही, अल्युमिनियम नाही, ते लोखंड यमच हत्यार. लाल गंध चालत नाही, लाल फुल चालत नाही, लाल वस्त्र चालत नाही. दरबाची काठी मध आवर्जून पाहिजे. मध नसेल पितर त्या पिंडाला स्पर्श करत नाही, आणि दरबाची काठी नसेल तर ते पिंडदान दैत्यांच्या पितराला जात आहे. ऐका. आणि मग पिंडदान झाल्यावर काही लोकांनी पिंडदान पाहू नये, रजस्वलेने पाहू नये, तांबडा पातळलेल्या स्त्रीने पाहू नये, कान तुटलेल्या स्त्रीने पाहू नये, व्यवसाय करणाऱ्या स्त्रीने पाहू नये, मदिरा पान करणाऱ्याने पिंडदान पाहू नये, मदिरा विकणाऱ्याने पाहू नये, कोंबडीने पाहू नये, डुकराने पाहू नये, कुत्र्याने पाहू नये, कुकुट पालनावाल्याने पाहू नये, वर पालनावाल्याने पाहू नये. आणि मग मुलगा शेवटी दक्षिणेला तोंड करतो, अखेरचे पिंडदान अंगठ्याने करतो आणि वडिलांच्या ऋणातून होतो. मग बाबा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालेलं आहे. धर्मशास्त्राला अनुसरून 1 वर्षापर्यंत तुमचं स्मरण करता करता दिवस महिने निघून गेले. आज पहिलं वर्ष तुमची उणीव भासते, तुमची येण्याची वाट पाहतोय, पण आम्हाला माहिती आता तुम्ही कधी येणार नाही. आज वर्षभर तुमचं स्मरण करत करत आज 1 वर्ष झालेलं आहे. पुत्र या धर्माने, पुत्र या नात्याने बाबा आज मी अखेरचं पिंडदान करतो. आणि मुलगा दक्षिणेला तोंड करतो, अखेरचं पिंडदान करतो आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो. विठोबा रघुमाई. महाराज हे दुःख एका जनार्दनी तू
छोटी जगदाळे महाराज त्यांच्या टाळी वाजवा. खरं तर मुलांना बापाचं नाव बुडवलं पाहिजे, वाढवलं नाही पाहिजे. बुडवलं म्हणजे तुम्ही हसले, बुडवलं म्हणजे काय, त्यांच्या पुढे ते गेले म्हणजे बापाचं नाव बुडवतो. विठाला विठाला. वा वा. अर्थात आपली वेळ संपलेली आहेत. आज ह्या परिवाराच्या माध्यमातून आपली लाभलेली सर्वांची उपस्थिती आज या ठिकाणी वैकुंठवासी दत्तात्रय गंगाधर पाटील कोकणे यांचं प्रथम पुण्यस्मरण. शोकाकुलमध्ये त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भागीरथी योगिता दत्तात्रय कोकणे, त्यांचे चिरंजीव आहेत प्रतीक दत्तात्रय कोकणे, त्यांचे बंधू आहेत काळू गंगाधर कोकणे, रंगनाथ गंगाधर कोकणे, त्यांच्या भगिनी आहेत मंगलबाई भास्करराव पायमोडे, त्याचप्रमाणे अलका सोपान गीते आणि कल्पना, मला वाटतं कल्पना शांताराम उगले, आणि 2 पुतणे आहेत योगेश आणि स्वप्नील. अर्थात या परिवाराला दुःख पेलवणे सामर्थ्य प्रभू देवो अशी एक विनंती करतो. आणि ज्या निमित्ताने जे काही क्रिया केली पुण्य संपादन झालं, भगवान परमात्मा त्या जीवापर्यंत पोहोचो आणि त्यांना उत्तर गती प्राप्त करू अशी सदिच्छा व्यक्त करतो. फक्त 1 मिनटं लक्ष द्या आणि सेवा लगेच संपवतो. आकाशात ढग आलाय, आकाशात ढग आलाय, ढगाच्या आड झाकलेला सूर्य परत दिसेल, पण काळाच्या आड गेलेला या लेकराचा बाप आता कधीच येत नाही, कधीच भेटत नाही, कधीच बोलत नाही. फक्त गेले ते वडील, राहिल्या त्या आठवणी, आणि आठवणी स्मरण करत करत आज हे पहिलं पुण्यस्मरण. त्यासाठी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती आहेत. आमचे प्रकाश महाराज नायकवडे यांच्यावर प्रेम करणारी सगळीच मंडळी इथं आलेली आहेत. आमचे बावले आहेत, शिंदरकर आहेत, घोमरे बाबा आहेत, आमचे नांदुरकीकर आहेत, पांगरीकर आहेत, पंचाळेकर आहेत, अजूनही बरीचशी आलेली सगळे मंडळी. अर्थात सगळ्यांना धन्यवाद देतो. आता ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, टाळकरी खाली बसतील. कृपया सर्वांना फक्त 2 मिनिटाची विनंती आहे. तर आज या ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज उत्सव समिती इथं आलेले आहेत. त्यांचे 2 मिनिटं मनोगत सगळ्यांनी शांत रीतीने ऐकायचं आहे. कृपया तोपर्यंत कोणी उठू नये, सगळ्यांना विनंती आहे. ज्ञानेश्वर कृपया फक्त 2 मिनिटं 2 मिनिटं कोणी उठू नका. उपस्थित शोकाकुल जनसमुदाय, आमचे पारमार्थिक क्षेत्रातील लहान्या भावाप्रमाणे एक आज्ञाधारक व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज नाईकवाडी यांचे दाजी कैलासवासी दत्तात्रय गंगाधर पाटील कोकणे गेली वर्षभरापूर्वी आपल्यातून निघून गेले. खऱ्या अर्थानं वर्षभर या पितृशोकामध्ये हा परिवार कशा प्रकारे दुःखाच्या जाळा सोसत आहे हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. या न्यायाप्रमाणे खऱ्या अर्थानं खूप मोठा दुःखाचा असा आघात झालेला आहे. या परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी मी उपस्थित सर्व वारकरी बांधवांच्या वतीनं विनंती करतो. आणि आमच्या या दाजींना उपस्थित सर्व वारकरी बांधवांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज सप्ताह कमिटीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी मी आपल्या जवळच सिन्नर तालुका व शहा पंचाळे पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्षापासून आपण सप्ताहाची मागणी वारंवार करत होतो. आणि त्या मागणीचा परिपाक म्हणून येत्या 15 जानेवारी 2024 या दिवशी ज्या वेळेला बेटावरती बहुसंख्येनं आपल्या सिन्नर तालुक्यातूनच काय संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून भाविक जन त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यामध्ये आपल्या गावातील देखील काही भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि ज्या वेळेला त्या सप्ताहाची अतिशय स्ट्रॉंग अशी मागणी केली, त्या मागणीच्या वेळेला साधारण 200-250 4 व्हीलर गाड्या बेटावरती गेल्या होत्या. आणि महाराजांनी तयारीला लागण्याचे ज्या दिवशी आदेश दिले त्या दिवशी आपल्या मागणीचा परिपाक झाला असं मला वाटलं. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आपण काम सुरू झालेलं आहे. काम बऱ्यापैकी जवळपास सप्ताह 10 तारखेला सुरू होणार आहे. 24 तारखेला सप्ताहाचं ध्वजारोहण आहे. उपस्थित मी सर्वांना विनंती करतो
येत्या 24 तारखेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य असा होणार आहे. त्या कार्यक्रमाला देखील सकाळी 24 तारखेला 11 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपात होणार आहे. त्या कार्यक्रमाला देखील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे. साधारण त्या कार्यक्रमाला 20 ते 25 हजार भाविक उपस्थित असणार आहे. कारण ध्वजारोहणाचा कार्यक्रम गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचा आहे, त्यामुळे तो कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात होणार आहे. त्या कार्यक्रमाला देखील सर्वांनी उपस्थित राहा आणि येत्या 10 तारखेपासून ते 17/8/2024पर्यंत अतिशय तन मन धनाने महाराजांनी जसं सांगितलं की गंगागिरी महाराजांचा सप्ताह हे 1901 साली आपल्या सिन्नर शहरात तो सप्ताह झाला होता आणि 1901 नंतर आज तागायत त्या सप्ताहाची सेवा करण्याची संधी, बेटाच्या परंपरेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली नाही आणि ती सेवा करण्याची संधी आता प्राप्त झाली. या संधीचं सोनं करणं एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे. तेव्हा मी वारंवार हात जोडून सर्वांना विनंती करतो, या सप्ताहामध्ये तन मन धनाने सहभागी व्हा. या सप्ताहाचं नियोजन असं आहे, 10/8/2024 या दिवशी सप्ताह सुरू होतो. सप्ताह प्रतिवर्षी नागपंचमीला सुरू होतो, परंतु यावर्षी तिथीमध्ये काही बदल झाल्या कारणाने सप्तमी ही तिथी 2 दिवस आल्या कारणाने सप्ताह नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो. म्हणजे 10/8/2024 या दिवशी सप्ताह सुरू होणार आहे आणि सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पुरणपोळीची पंगत असते. येवला तालुका आणि नांदगाव तालुका त्यामध्ये विशेषत्वानं सहभाग घेत असतो. प्रतिवर्षी त्यांचं तसं नियोजन असतं. याही वर्षी पहिल्या दिवशी ते मांडे घेऊन येणार आहे येवला तालुका आणि नांदगाव तालुका. त्यामध्ये आपण सिन्नर तालुक्यातले देखील एक 25-30 गावं ॲड केलेलं आहे. तुमचं गाव देखील त्यामध्ये ॲड केलेलं आहे. अजून पंक्तीची पत्रिका तयार नाही, एक 2-3 दिवसात पंक्तीची पत्रिका तयार होईल. ती पत्रिका पण तुमच्यापर्यंत येईल. पहिल्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या गावातून जास्तीत जास्त बहुसंख्येनं भाविकांनी घेऊन यावा अशी आमची विनंती आहे. साधारण पहिल्या दिवशी 3.5-4 लाख भाविक उपस्थित असणारे, तेव्हा त्या दिवशी जास्तीत जास्त बहुसंख्येने आपल्या गावातून जास्तीत जास्त कोण शहराचं पुरण घालील, कोण आधुलीचं घालील, कोण पायलीचं घालील. कारण महाराजांनी सांगितलं गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये 2च गोष्टीला महत्त्व आहे, एक तर भजन आणि दुसरं भोजन. तेव्हा अन्नदान करण्याची खूप मोठी संधी आलेली आहे. तेव्हा पहिल्या दिवशी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आपण सर्वजण जास्तीत जास्त सहकार्य करून जास्तीत जास्त पुरणपोळ्या बनवून त्या ठिकाणी घेऊन या अशी विनंती करतो. दुसरी गोष्ट, इतर 5 दिवस आमटी आणि भाकरीचा प्रसाद असतो. इतर 5 दिवसामध्ये 1 दिवस अधिकृत तुमच्या गावाचं नाव असेल भाकरीसाठी, त्या दिवशी देखील जास्तीत जास्त बहुसंख्येनं भाकरी घेऊन या. कारण भाकरी आणण्याचं सांगण्याचं कारण असं आहे, आपण भाकरी देतो परंतु 2 कॅरेट 4 कॅरेट 5 कॅरेट अशा भाकरी देतो. आम्ही पूर्वेकडची गावं पाहिली, पूर्वेकडच्या गावांच्या पंक्ती ज्या वेळेला येतात ट्रॅक्टर भरून येतात, गाड्याच्या गाड्या भरून येतात आणि आता आम्हाला फोन येतात की महाराज आम्ही 10 पोत्याच्या भाकरी देणार आहे, कोण म्हणतं आम्ही 25 पोत्याच्या भाकरी देणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊन हे लोक भाकरी देतात. भाकरी देण्याचं महत्त्व काय आहे या लोकांना माहीत आहे. शिर्डीचे एक भाविक आहे तुषारभाऊ मते म्हणून, त्यांचा आता आम्हाला फोन आला, प्रत्यक्ष भेट पण झाली. त्यांनी सांगितलं प्रतिवर्षी मी 35 पोत्याच्या भाकरी देतो. म्हणजे 5 दिवसामध्ये 35 पोत्याच्या भाकरी ते देतात, एका दिवसाला 7 पोत्याच्या भाकरी बनवून देतात. त्यांनी सांगितलं यावर्षी मी सप्ताह माझ्या जवळ आहे, यावर्षी मी 50 पोत्याच्या भाकरी देणार आहे. म्हणजे प्रति दिवसाला ते 10 पोत्याच्या भाकरी देणार आहे. तेव्हा मला तुम्हाला सांगायचं एकच आहे, जर समजा इतक्या अट्टाहासाने आम्ही त्यांना विनंती केली, तळेकर बाबा होते, आम्ही विनंती केली महाराज यावर्षी सप्ताहाला गावं जास्त जॉईन झाले, कदाचित आमची अशी विनंती असेल की तुम्ही भाकरी न देता रोख स्वरूपात देणगी जर दिली आणि त्यामध्ये जर हातभार लावला तर बरं होईल. त्यांनी सांगितलं रोख स्वरूपात काय लागतं ते सांगा, परंतु मी भाकरी देणारच आहे. कारण भाकरी देण्याचं कारण असं आहे, त्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये जातात आणि सप्ताहाचं विशेष महत्त्व आहे या गंगागिरी महाराजांच्या. आमटी भाकरीचा प्रसाद म्हणलं का ते अमृत समजतात. सप्ताहाला जे जे लोक उपस्थित राहिलेले आहे, ज्या ज्या लोकांनी हजेरी लावलेली आहे त्या लोकांना विचारा, तेथे येणारा भाविक जर समजा एखाद्या व्यक्तीला जाता येत नसेल, तो वृद्ध असेल, तो काही एखाद्या गोष्टीनं अपंग असेल, तो जाणाऱ्या व्यक्तीला सांगतो हे माझे 100 रुपये घेऊन जाय, तिथं पावती फाड आणि येताना बाटलीमध्ये थोडीशी आमटी आण. कारण ती आमटी म्हणजे त्या लोकांच्या दृष्टीने अमृत आहे. तेव्हा तो आमटी भाकरीचा प्रसाद खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त 1 दिवस ज्या दिवशी भाकरीचा महाप्रसाद तुमच्याकडे असेल त्या दिवशी जास्तीत जास्त भाकरी घेऊन या ही विनंती करतो. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. भजनी मंडळाची एखादी कमिटी फक्त भाकरीसाठी समिती स्थापन करा. त्या ठिकाणी 7ही दिवस तसे जास्त संख्येनं ट्रॅक्टर लागणारे, पण शेवटचे 2 दिवस खूप ट्रॅक्टर लागणारे, साधारण 500-600 ट्रॅक्टर लागणारे. तेव्हा तुमच्या गावातून जितके ट्रॅक्टर उपलब्ध होऊ शकतात तेवढ्या ट्रॅक्टरांची देखील यादी आम्हाला दिली तर बरं होईल. कारण ते ट्रॅक्टर लागणारच आहे
आणि त्यासाठी एक स्वतंत्र 3-4 लोकांची समिती स्थापन करून ती समिती स्थापन केल्याच्या नंतर तो ट्रॅक्टर एकदम चांगल्या स्थितीत असावा. कारण तो ट्रॅक्टर खूप साधारण शेवटचे 2 दिवस 10 लाख 15 लाख भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात. इतक्या मोठ्या संख्येने भाविकामध्ये तो ट्रॅक्टर जाणार आहे. त्याचा ब्रेक चांगला असावा, त्याची ट्रॉली चांगली असावी, या दृष्टीनं एकदम सूक्ष्म नियोजन करून जितके ट्रॅक्टर तुमच्याकडून उपलब्ध होतील तेवढी यादी आम्हाला द्या. दुसरी गोष्ट, 8ही दिवस खूप मोठ्या संख्येने स्वयंसेवक लागणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करा आणि तुमच्या गावातून किती स्वयंसेवक येऊ शकतात, 10 येतील, 15 येतील, 20 येतील, 50 येतील की 100 येतील, पण ते स्वयंसेवक असे असावे, ते स्वयंस्फूर्तीने आलेले असावे. कारण गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचं विशेष महत्त्व असं आहे, आजपर्यंत एकदम शिस्तीमध्ये सर्व वारकऱ्यांना भोजन मिळालेलं आहे. शिस्तीचा कुठेही भंग झालेला नाही आणि तो शिस्तीचा भंग आपल्याकडे देखील होऊ नये या दृष्टीनं आमची विनंती असेल. कारण आपण त्या दृष्टीनं काम सुरू केलेलं आहे. गावागावातून स्वयंसेवकांच्या याद्या यायला लागल्या. आपण त्यासाठी स्वतंत्र बॅच बनवणार आहे, त्याला बॅच नंबर देणार आहे, ट्रॅक्टरला टोकन नंबर देणार आहे. किती टोकन नंबरच्या ट्रॅक्टरला किती बॅच नंबरचे वाडे असणार आहे याचं अतिशय सूक्ष्म नियोजन आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मी वारंवार प्रत्येक गावात सांगतो, तुम्ही एक स्वतंत्र समिती तरुणांसाठी स्थापन करा आणि किती तरुण वाढण्यासाठी येऊ शकतात त्याची नोंद करा. आणि आमच्या संपर्कात आल्याच्या नंतर आम्ही आता या ठिकाणी पावती पुस्तकं पण आणलेले आहे, या ठिकाणी आमचं रजिस्टर पण आहे. ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी नाव द्या, नंबर द्या, जेणेकरून आम्हाला त्या स्वयंसेवकांची यादी बनवता येईल. तुमच्या गावातील किती स्वयंसेवक येऊ शकतात याची खात्री पटल्याच्या नंतर ते नियोजनामध्ये सहभागी होतील. अन्यथा तुम्ही जर म्हटले सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर आम्ही तिथं येऊ, श्रमदान करू, श्रमदान करता येईल तसं काही नाही, परंतु अधिकृत स्वयंसेवक, अधिकृत ते जो ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरला ते स्वयंसेवक दिले जातात. त्यामुळे अगोदर त्याची नोंदणी करा अशी विनंती करतो. दुसरी गोष्ट, आर्थिक स्वरूपामध्ये जास्तीत जास्त मदत करा. तशी आपण कोणालाही सक्ती ठेवलेली नाही. प्रत्येक गावात जाऊन स्वखुशीने स्वतःच्या इच्छेप्रमाणे देणगी द्या. पण माझी विनंती आहे, कोणतंही घर, कोणतंही कुटुंब, कोणताही घटक असा राहू नये की ज्या घरामध्ये सप्ताहाची पावती गेली नाही आणि ते कुटुंब त्या सप्ताहामध्ये सहभागी झालं नाही. उदाहरणार्थ, एखाद्याची परिस्थिती नसेल त्यांना 100 रुपये द्या. 100 रुपये देण्याची एखाद्याची परिस्थिती नसेल त्याने 11 रुपये द्या. पण सप्ताहामध्ये सहभागी झाल्या वाचून कुणीही राहू नका, कारण ही खूप मोठी संधी आहे. गंगागिरी महाराजांचा सप्ताह काय आहे आपल्याला बऱ्यापैकी माहीत नाही. पूर्वेकडे जर तुमचे नातेवाईक असतील ते तुम्हाला सांगतील, तुम्हाला त्यांचे फोन पण आले असतील. तेव्हा गंगागिरी महाराजांचा सप्ताह ही एक वारकऱ्यांचा महाकुंभ आहे आणि त्या कुंभामध्ये सर्वांनी सहभागी व्हा हीच विनंती करतो. या ठिकाणी शेवटच्या दिवसाची जी पंगत आहे, काल्याची पंगत, काल्याच्या पंक्तीची संकल्पना अशी आहे, महाराजांनी संकल्पना केली की यावर्षीची जी काल्याची पंगत आहे ती आपण महिलांकडून वाडी त्याची पूर्ण करू. आणि महिलांकडून वाडी पूर्ण करायच्या असल्या कारणाने जास्तीत जास्त महिला स्वयंसेवक लागणार आहे. साधारण 15,000 महिला स्वयंसेवक त्या ठिकाणी तयार करण्याचं आपलं काम चालू आहे. आमच्या गावातून बऱ्यापैकी महिलांनी नावं नोंदवून झाली. आमच्या परिसरातल्या गावातून देखील महिलांनी नावं नोंदवून झाली. तुमच्याकडून जर काही महिला यायला उत्सुक असतील तर माझी विनंती आहे, महिलांची एक स्वतंत्र समिती स्थापन करा. आरोग्य सेविका असतील, आशा कर्मचारी असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच कोणी महिला असतील, त्यांनी बचत गटाच्या महिला असतील, त्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन तुमच्या गावातून किती महिला येऊ शकतात याची नोंद करा आणि आम्हाला त्या कळवा. पुन्हा एकदा मी सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीनं साधारण शेवटचे 2 दिवस, एकादशी आणि काल्याच्या दिवशी साधारण 10 ते 15 लाख भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात. आणि शेवटच्या दिवसाची जी पंगत आहे आजपर्यंत त्याची ग्रीनिज बुकात नोंद झालेली आहे. 8 मिनिटामध्ये 15 लाख भाविकांना जेवण देण्याचं रेकॉर्ड आजपर्यंत तयार झालेलं आहे. आणि ते रेकॉर्ड आपल्याला सिन्नर तालुक्याच्या वतीनं मुडीत काढायचं आहे. आणि ते मुडीत काढण्याचं कारण असं आहे, ते 7च मिनिटामध्ये शेवटची वाडी आपल्याला पूर्ण करायची. त्या दृष्टीनं जास्तीत जास्त महिला स्वयंसेवक त्यासाठी लागणार आहे. तुम्ही अशी कल्पना कराल, गंगागिरी महाराजांचा सप्ताह जर म्हटलं ना, कोणाला जर सांगायला गेलो ना का 15-20 टँकर 25 टँकर आमटी लागते दररोज, लोक विश्वास ठेवत नाही. आता कुणीही विश्वास ठेवणार नाही 7 मिनिटामध्ये ही वाडी कशी काय पूर्ण होणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी सप्ते पाहिले त्यांना विचारा, त्या सप्ताहाचं इतकं सूक्ष्म नियोजन असतं की ज्या वेळेला असं मधून रस्ता टाकला जातो आणि त्या रस्त्यावरती ज्या वेळेला तो वाढीचा ट्रॅक्टर उभा असतो, त्या ट्रॅक्टरला इकडून 2 पंक्ती आणि इकडून 2 पंक्ती किंवा इकडून 3 पंक्ती आणि इकडून 3 पंक्ती एवढ्याच वाढायच्या असतात. आणि त्या ट्रॅक्टरचे स्वयंसेवक 10 असतील 15 असतील, त्यांनी तीच पंगत वाढायची असते.
तेव्हा ज्या वेळेला काल्याची दही अंडी फुटते, त्यावेळेला ज्या वेळेला वाडीची पंगत सुरू होते, त्यावेळेला आजपर्यंत 8 मिनिटामध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि ते रेकॉर्ड आपल्याला मोडायचं आहे. 8 मिनिटाच्या आत वाडी पूर्ण करायची आहे. ही विनंती करतो. महिलांनी देखील एक समिती स्थापन करून महिलांची स्वयंसेवक किती येतील ते द्या. तरुणांची एक समिती स्थापन करून तरुण स्वयंसेवक किती येतील ते द्या. ट्रॅक्टर किती येतील ते द्या. पुन्हा एकदा सांगतो, भाकरी आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाला अजिबात विसरू नका. तन मन धनाने यामध्ये सहभागी व्हा. तुमच्या गावामध्ये कोणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आम्ही आज देखील पुस्तकं देऊ शकतो. पण जर समजा आज शक्य नसेल, नंतर येऊन पुस्तकं देऊ शकतो. तेव्हा माझी विनंती आहे, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, ज्याची जशी परिस्थिती असेल तशी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये सहभागी व्हा हीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आमचे दाजी दत्तात्रय गंगाधर पाटील कोकणे यांना उपस्थित सर्व वारकरी बांधवांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज भालुरकर, शिवाजी महाराज तळेकर यांनी अतिशय सूक्ष्म असं चिंतन, दशक्रियाविधी असो, श्राद्ध असो, त्यांचा अतिशय गाढा असा अभ्यास आहे. महाराज खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये महाराजांनी जे आपल्याला सर्व प्रबोधन केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं कामी येणार आहे. तेव्हा सर्वांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित महाराजांचं प्रबोधन जे आहे ते आत्मसात करा अशी विनंती करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील अतिशय दिग्गज अशी मंडळी आहे, जे पंढरपूरच्या वाटेवरती प्रवासातून आलेले आहे. साधारण 200-250 किलोमीटरवरून आमचे रविदास महाराज आले. खऱ्या अर्थानं रविदास महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व वारकऱ्यांचा मी नामोल्लेख करू शकत नाही, कारण या ठिकाणी खूप कीर्तनकार आहे, खूप गायक आहे, खूप वादक आहे. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि यानंतर आमच्या श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज सप्ताह नियोजन समितीचे सन्माननीय अध्यक्ष जाधव सर हे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहे 2 मिनिटामध्ये.